हॅलो गाईज, चौगाव ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आता आपण भेट देणार आहोत सिंधुदुर्ग किल्ल्याला। सिंधुदुर्ग किल्ला पाण्यामध्ये असल्यामुळे किल्ल्यावरती जाण्यासाठी बोटीने जावे लागते। बोटीची फी पर पर्सन 70 रुपये एवढी आहे। किल्ल्यावरती पोहोचण्यासाठी बोटीने 10 मिनिटे लागतात। बोटीमध्ये प्रवाशांची अधिक काळजी पण घेतली जाते। हवे तेवढेच प्रवासी घेतले जातात। 10 मिनिटे लागतात सुमारे किल्ल्यावरती पोहोचण्यासाठी। आता आपण किल्ल्यावरती पोहोचलेलो आहोत। हा किल्ला शिवाजी महाराजांनी बांधलेला होता। सुमारे 3.5 वर्षापूर्वी हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला होता। हा किल्ला पुण्याहून 400 किलोमीटर आणि मुंबईपासून 500 किलोमीटर अंतरावरती आहे। इतर किल्ल्याप्रमाणेच या किल्ल्याच्याही प्रवेशद्वार सहजासहजी दिसत नाही। या किल्ल्याचा दरवाजा भक्कम आहे, उंबराच्या फळ्यांपासून बनवलेला आहे आणि तसेच त्याला सागाची जोड दिलेली आहे। आता आपण किल्ल्याच्या प्रवेशद्वारामध्ये आहोत। किल्ल्याच्या समोरच पाठीमागे दिसत आहे पहा, हनुमानाचे मंदिर आहे। खूप भक्कम असे प्रवेशद्वार बनवलेले आहे। 5,000 रुपये द्या, 5,000 रुपये द्या रे तिथे मंदिर ठेवा त्याची म्हणजे। आता आपण किल्ल्याच्या आतमध्ये आलेलो आहोत। आतमध्ये भरपूर झाडे आहेत। परफेक्ट। सर्वात जास्त किल्ल्यावरती नारळाची झाडे आहेत। हे दिसत पण आहे प्रतिमाने पहा। हे आपण चाललोय आणि हे बघा, हा किल्ला आहे की होय आपण चाललोय। हे खाऊची दुकान आहे। किल्ल्यावरती पिण्यासाठी पाणी आहे किंवा खाऊ वगैरे मिळतो। इथे स्टॉल आहेत खाऊचे। हे पहा, सगळीकडे जास्त करून नारळ दिसतात। हे तिकीट घर आहे। किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश करण्यासाठी पर पर्सनला 5 रुपये द्यावे लागतात। 5 रुपये तिकीट आहे, म्हणजे कर घेतला जातो किल्ल्यामध्ये आतमध्ये जाण्यासाठी आणि नंतरच किल्ल्याच्या आतमध्ये लोकांना एंट्री दिली जाते। आता आपण किल्ल्याच्या आतमध्ये निघालेलो आहोत। आपण थोडा पण गॉगल घालायचा। आम्ही सध्या सिंधुदुर्ग किल्ल्यावरती आलेलो आहे। इथे लेक्चर पहा। हा तट किल्ला आहे का? पाठीमागून आलं ते PSI दीपक आणि हे आग लावणारे मॅडम। आता डोक्यात झालेले जिथे दिसेल तिथे हे गीत वेगळे। काय करतात
अरे वा एवढा मोठा दिसतोय ना छोटा बघा या छोट्याशा मुलाला सगळ्या मला वाटलं विषयी खूप माहिती आहे. तो सर्व पर्यटकांना गाईड करण्याचे काम करतो. हे आपण जायचं मंदिर आहे. तर इथं लोक राहायला आहेत. नुसते कॅमेरा आणि व्हिडिओ बघून ते बघ ही घरं दिसत आहेत ना ते लोक इथं राहायला आहेत. 6 महिने पावसाळा जेव्हा चालू असतं ना लोक बाहेर जात नाही समजलं. कारण पावसाळा चालू असतो भरती वगैरे आलेली असते. भाई ही और हो इथं घर असे असतं गाव असल्यासारखंच आहे ना. हे गावच गावासारखीच लोक राहतात. फक्त इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची पावसाळा जेव्हा असतो ना तर आता कसं बोट बीट सगळं बंद असतं 6 महिन्याचा. 6 महिन्यासाठी ही लोक आतली बाहेर जात नाही बाहेरली आत येत. ते ह्यांना जे काय लागणार आहे ना हे 6 महिन्यापूर्वी भरून ठेवतात पावसाळ्याच्या अगोदर. पुन्हा पाऊस झाला ना ह्यांची लाईफ इथं शाळा स्कूल पण ह्यांचं इथे आहे. स्कूल पण येतं. हा इथे बघा सिंधुदुर्ग किल्ल्यावरती स्कूल पण आहे. आता मॅप काढला ना आमचे गाईड आहेत बघा बॅट राहिले बघ. गाईड आहेत पाठीमागे. हे मस्ती कशाला करते तिच्याशी तिला खेळू दे मन मोकळं करणार. इथे अजूनही लोक वस्ती करून राहतात. इथे हा दिसतो ना पाठीमागे तो मंदिराला जाण्यासाठी भुयारी मार्ग आहे. इथून मंदिरामध्ये गेले जाते. मंदिराचा रस्ता आहे हा. भुयारी मार्ग आहे. चष्मा काढावर पहिला महादेवाचं मंदिर आहे आतमध्ये. तिथून आतून गेल्यानंतर महादेवाचे मंदिर येते. मार्ग आहे महादेवाचं मंदिर आहे. त्या महादेवाच्या मंदिरात चप्पल घालून जात नाही. महादेवाच्या मंदिरात चप्पल घालून जात नाही. हो तुम्ही मच्छी खाल्लेली आहे. महादेव खूप म्हणजे मंदिराला जाण्यासाठी किल्ल्यामध्ये जाण्याचा भुयारी मार्ग आहे ना. नाही मंदिरात जायचं फक्त आहे. चल तिकडं मेन स्पॉट मेन राहील ती मला दिसत शेती करावीच वाटते असं माझं मत आहे. पाण्यामध्ये असं असेल एवढं मोठं बघा नाही एवढं मोठं आयलँड असू शकतो टापू. ही लोक सामान कशी आणत असतील पण किती आणायचं. बघा नाही ते पर्यटकांसाठी कॅब ठेवलेले आहे. ज्यूस आहे. थंडा वगैरे पाणी ठेवलेले आहे पिण्यासाठी. अगं तुझं दिसतंय का तुला जी आपण चष्मा काढायला चला साखर विहीर बघायला चला. साखर साखर विहीर बघायची का तुम्हाला. साखर विहीर सिंधुदुर्ग किल्ल्यावरती अनेक विहिरी आहेत. त्यामधली पहिली म्हणजे साखर विहीर. ही गोड्या पाण्याची विहीर होती. साखर विहीर असं नाव ऐकल्यानंतर असं वाटतं की ती साखरेची विहीर होती पण नाही, ती गोड्या पाण्याची विहीर होती. विहिरीला असे एक
नाव दिलेले होते साखर विहीर म्हणून. अशा वेगवेगळ्या विहिरींना वेगवेगळी नावे दिलेली आहेत. पुढे आपण पाहणार आहोत अनेक वेगवेगळ्या विहिरी पण आहेत. साखर विहीर. हे बघा आतमध्ये खोल आहे. आपण पण बघूया चला. विहिरीच्या बाजूने किती तटस्थ बांधकाम केले आहे. विहीर बघा, विहीर खाली आहे. पहा यामध्ये आजही पाणी आहे. या विहिरीला साखर विहीर म्हटले जाते. लोक पाणी पित होते ना या विहिरीमधले. कोण अय्या मला पण नाही का घेणार तुम्ही वरती. भाऊ तर भाऊच असतो, लक्षात राहू दे. मग आता भाऊ लाल चिरा, लाल चिरा. रे भाऊजी काय काय लाल चिरा. पहिले काळापासून हा चिरा बरं का. चल पहिले ह्या दगडाचे आमच्याकडे घर असायचे. हाय दिया. हॅलो दिया. आपण कुठे आले का दिया तू? किल्ल्यावर. वहिनीकडे जायचं ना सिंधुदुर्ग किल्ल्यावरती आलोय आपण. सिंधुदुर्ग किल्ल्यावर आलोय आपण. बोल कुठे आलोय आपण. बोल आपण. हा वहिनीकडे जायचंच आहे. बोल कोण आहे. चला चला वहिनीकडे चला. सिंधुदुर्ग किल्ल्यातील दुसरी विहीर आहे ही दूध विहीर. ही पण किती खोल आहे. दुधाची विहीर. जाळी लावलेली आहे. आतमध्ये काही जाऊ नये, पडू नये. ही पण गोड्या पाण्याची विहीर होती. या विहिरीला नाव दिलेले होते. नाव बघूया आपण त्या विहिरीचे. कुठेतरी असेलच इथे. दुधाची विहीर आहे. अशीच नावे दिलेली होती. साखर विहीर, दूध विहीर. अजून पुढे एखादी विहीर असेल बघा. पर्यटकांची सोय म्हणून इथे दुकाने आहेत. पाण्याच्या बॉटल आहेत. थंड आहे. जलजिरा आहे. माझा आहे. त्या विहिरींना नावे वेगवेगळी दिलेली आहेत. चला बघूया ही विहीर कोणती आहे आणि कशी आहे. खूप खोल आहे विहीर. लोकांना पाणी पिण्यासाठी या विहिरी होत्या. गोडे पाणी असायचे या विहिरीमध्ये. समुद्राचे पाणी तर नाही पिऊ शकत ना, त्यामुळे गडावरती आतमध्येच या विहिरी पाणी तयार केलेल्या होत्या, खोदलेल्या होत्या. काहीतरी असेल त्यांचं प्रत्येक ठिकाणी.
हा किल्ला म्हणजे महाराजांचे 15वे रत्न आहे. अरबी समुद्रावरती हा किल्ला आहे. या खडकावर समुद्रमार्गे व्यापलेले क्षेत्र 48 एकर आहे आणि याचा तट 2 मैल आहे. तटाची लांबी 30 फूट आणि रुंदी 12 फूट आहे. गडाच्या पश्चिमेस आणि दक्षिणेस अथांग सागर पसरलेला आहे. गडाचे तट किती मजबूत आहे बघा. गडावरती बऱ्याच ठिकाणी तोफा ठेवण्याच्या जागाही आहेत. सगळीकडे समुद्र पसरलेला दिसत आहे. तटावरून आजूबाजूचा नजारा खूप सुंदर दिसत आहे. सगळीकडे अथांग सागर पसरलेला दिसतो. सगळीकडे पाणीच पाणी समुद्राचे. तट खूप उंचावरती आहे, त्यामुळे पडण्याची भीती जास्त आहे. आता आपण या बुरुजावरती आलेलो आहोत. हा बुरुज आहे. प्रत्येक ठिकाणाहून अशा भिंती अशा केलेल्या दिसत आहेत. तिथे त्या तोफा ठेवण्याच्या जागा आहेत. तोफा बंदुकी वगैरे तिथून ठेवल्या जात होत्या. आता आपण दुसऱ्या बुरुजावरती जाऊया. असे अनेक बुरुज आहेत तिथे. हा एक बुरुज आहे. इथे पण बघा ठिकठिकाणी तोफा किंवा बंदुकी ठेवण्याच्या जागा केलेल्या आहेत. इथून गडाचे संपूर्ण दर्शन एकदम व्यवस्थित आणि मस्त दिसत आहे. या गडाचे बांधकाम 29 मार्च 1637 साली झाले होते. या गडाचे बांधकाम पूर्ण झाले त्यावेळेस शिवाजी महाराज हे स्वतः उपस्थित होते तिथे आणि गडांची तोफाही दिलेल्या होत्या त्यावेळेस. हा किल्ला कुर्टे बेटावर 48 एकरात पसरलेला आहे. किल्ल्याचे आर्किटेक्ट हे हिरोजी इंदुलकर हे होते. त्यांनीच रायगडाचेही बांधकाम केलेले होते. किल्ल्याचे बांधकाम 3 वर्षामध्येच पूर्ण झालेले होते. म्हणजे हा किल्ला बांधायला फक्त 3 वर्षे गेली. 3 वर्षामध्ये हा किल्ला पूर्ण बांधून झाला. खूप वेळ झालं संपलेलं नाही. तटावरून खालचे दृश्य एकदम सुंदर दिसत आहे. माझ्या
पाठीमागे दिया येते बघा, ती आणि तिची मम्मा. दिया आणि कौलारू दोघी ह्या किल्ला पूर्ण चाललेले आहेत. किती मोठा दिसतो बघा, खूप छान दृश्य दिसते इथून. दिया बघा चालते कशी. चालून दमलेत सर्वजण आता. मला वाटतं बसतील जरा वेळ कुठेतरी आता. खूप वेळ झालं चालतोय. तिकडे जायचं अजून. Don't lose it, don't let confuse it. Only then you'll be gone. Feel like that. Feel like that. Feel like that. Lay your arms around me and stay with me. Feel like that. Lay your arms and stay with me, baby. Feel like that. Lay your arms around me and stay with me. Feel like that. Lay your arms and stay with me, baby. Throwing aside, can't wait to start. You should call the police. Now I even can breathe. You love me and hate me, true me and false me, make me your shining star. Giving, receiving, changing, believing, only then we could start. Feel like that. Feel like that. Feel like that. Lay your arms around me and stay with me. Feel like that. Lay your arms and stay with me, baby. Feel like that. Lay your arms around me and stay with me. Feel like that. Lay
पाण्याची सोय अरे पाण्याची सोय नाही, हे सगळं वाटतच आहे ना, समुद्र आहे. ते water आहे, पण ते पाणी ना. अरे इथे किती मोठे विहीर आहेत, पाण्याची विहीर आहे, दूध विहीर आहे, दही विहीर आहे, साखर विहीर आहे. काय साखर पडली का काय? साखर विहीर आहे ती, साखर विहीर बघतात. पर्यटक नुसते नाव ऐकून पागल होतात. साखर विहीर, दूध विहीर, फक्त आतमध्ये काय त्यावेळी असणार विहीर भरभरून दही ताक असणार, त्यावेळी ते काहीतरी लागतं. आमच्या मंडळाचे मुक्काम आहे तिकडे. हे बघा आता आमच्या मंडळाची विनंती आहे का आमचा काय पाणीचा सोय करू का? पाणी पिवायला आता आम्ही परत आमचा आता 1.5 तास संपलेला आहे. परत पुन्हा आम्ही बोटीनेच बीचवरती निघालेलो आहोत. तर ब्लॉग कसा वाटला तुम्हाला